एक मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो, मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस काय? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. आणि या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पावसाच्या हजेरीमुळेच आता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर इगतपुरीत पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आणि अचानक आलेल्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील IT पार्क परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलं. हिंजवडी परिसरामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आणि दुचाकी आणि 4 चाकी गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड परिसरामधील शांतीनगर, इंद्राणीनगर आणि टेल्को रोडवर पाणी साचलं आहे, तर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची कसरत होते. हिंजवडीमध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. या भागामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका MIDCनं तातडीनं लक्ष घालावं. सुप्रिया सुळेंचं ट्विट. रायगडच्या उरण शहरात मुसळधार पावसाची हजेरी. उरणमधील मुख्य रस्त्याला नदीचं स्वरूप, तर उरणमध्ये रस्त्यावर सखल भागात पाणी साचलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाची हजेरी. काही काळ झालेल्या पावसानं सखल भागात पाणी साचलंय. जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कल्याणनंतर डोंबिवलीत देखील पावसाची रिपरिप. पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कोट्यवधी खर्च करूनही पाणी तुंबल्याचं चित्र. डोंबिवलीमधील जोरदार पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले आणि तासाभराच्या या पावसानंच TDMCच्या नालेसफाईची पोलखोल. डोंबिवली पश्चिमेकडील H वॉर्ड या शेजारी गुडघाभर पाणी साचलंय. मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी. भांडूपच्या LBS रोडवरील काही भागात पाणी साचलेलं आहे. सांगलीत दुपारपासूनच पावसाची हजेरी आणि अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालंय आणि उकाड्यानं हैराण सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला. सांगलीमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर NDRFची तुकडी दाखल झाली. पुढील 1.5 महिने NDRFची ही तुकडी सांगलीमध्ये तैनात असेल. NDRF नदीकाठच्या गावांतील लोकांना बचावाचं प्रशिक्षण देणार आहे. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा घेण्यात आला आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडूनच बोटीच्या सहाय्यानं कृष्णा नदीची पाहणी करण्यात आली. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली आणि संरक्षक भिंत कोसळल्यानं रस्ता खचण्याचा धोका वाढलाय. रस्ता खचल्यानंच घाटातील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे, तर तात्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे. सिंधुदुर्गच्या आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. सुट्ट्यांमुळे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढते. भंडाऱ्यात अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं धान पिकांचं नुकसान आणि 7 दिवस उलटूनही पंचनामे नाही आहेत. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. परभणीमध्ये सेवानिवृत्त महसूल अधिकाऱ्याकडून शिवरस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आलंय. शिवरस्त्यावर चक्क विहीर खोदून रस्ता अडवल्याचा प्रकार समोर आला आणि नागरिकांनी तहसीलदारांकडे या संदर्भात तक्रार केली आहे. पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळालाय. रस्त्याच्या कामासाठी आता 2,41,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. रत्नागिरीमध्ये पावसामुळे चिरेखाण व्यवसायाचं मोठं नुकसान झालंय. चिरेखाण व्यावसायिकांचं 50 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती आहे आणि तर सध्या जिल्ह्यातल्या 1000 चिरेखाणी व्यवसाय बंद पडलेत. बीडच्या परळी शहरातील सरस्वती नदीपात्रामधील मान्सूनपूर्व कामं कागदावरच आहेत. सरस्वती नदीच्या पात्रात अनेक भूमाफियांची अतिक्रमण, तर पंकजा मुंडेंनी आदेश देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. वाशिम शहरातून अमरावती आणि पुसदकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील उड्डाणपूल 2 वर्षांनंतर देखील अंधारात आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनंच आजही पथदिव्यांची व्यवस्था नाहीये. नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये बुडून मायलेकीसह पुतणीचा मृत्यू झालाय. नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना नदीपात्रामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालाय. उमरी तालुक्यातल्या भाई गावातला हा प्रकार आहे. जळगावच्या मेहरून तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. नदीम शेख असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्यास 2 तास उशीर झाला होता.
नांदेडच्या किनवटमधील शिवणे गावामध्ये शेतकऱ्याच्या घराला आग आणि गोठ्यालाही आग लागली आणि या आगीमध्ये शेतकऱ्याचं 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी फाट्याजवळ अपघात घडला. भरधाव कारची दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक आणि या अपघातात 2 जण गंभीर जखमी आहेत. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक झाली. माजी नगराध्यक्षांचे पती असलेले गंगणे अनेक दिवसांपासून फरार होते आणि गंगणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोल्हापूरमध्ये माजी सैनिकाकडून पत्नीचा खून, चारित्र्याच्या संशयावरून ज्योतिबा घाटामध्ये पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे. या हत्येनंतर पती चावडी पोलीस ठाण्यात हजर झाला. अधिक तपास आता सुरू आहे. मुलगी झाली म्हणून उपाशी ठेवून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ. पुण्याच्या पिंपळ गुरवमधला हा धक्कादायक प्रकार आणि घरी कोणीही नसताना विवाहितेनं पुण्यामधून पळ काढलेला. सासरच्या 4 जणांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला अटक. 2 गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूसं हस्तगत. गावभाग पोलिसांची कारवाई आहे. एसटीच्या चालक वाहकाला 4 तरुणांकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. तर यवतमाळवरून एसटी बस अमरावतीकडे जात असतानाच ही घटना घडली आहे. बस चालकानं हॉर्न वाजवून साईट मागितल्याचा राग धरून मारहाण केली. नांदेड इथल्या प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये आग लागली. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामधल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. लातूरमध्ये विजेचा धक्का लागून बांधकाम मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. छतावर बांधकाम साहित्य घेऊन जात असतानाच विद्युत तारांचा संपर्क आल्यानं ऋतिक कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यामधल्या भोकर फाटा उड्डाणपुलावर मद्यपान तर उड्डाणपुलावर पार्टी करताना 4 तरुण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. नांदेड हिंगोली महामार्गावरील भोकर फाट्यावरचा हा प्रकार आहे. नागपूरमध्ये महिलेकडून 90,000ची एमडी पावडर जप्त. गुन्हा दाखल. जरी फटका पोलिसांची कारवाई आहे. वर्ध्यात दोघांचा युवकावर जीवघेणा हल्ला. नागपूरमधून दोघांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आहे. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांनी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याकडून आढावा घेतलाय. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील विकास आणि आगामी काळातील नियोजनावर चर्चासत्र. सिलोड पिपरे इथं तयार करण्यात येणाऱ्या इको पार्क, ऑक्सिजन मुक्तांगण पार्कच्या कामांना गती द्या. वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या सूचना आहेत. शहादा शहरात बेकायदेशीरपणे वीज मीटर बदलण्यात येत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे आणि मीटर बदलणं न थांबवल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. पुण्याच्या वाघोलीमध्ये अभियांत्रिकी परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या टोळीला अटक. प्राध्यापक प्रतीक सातवचे व्हॉट्सअप चॅट हाती आले. अनेक विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पास केल्याचे पुरावे समोर आलेले आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. नाशिकच्या लासलगावमध्ये शेती पीक बियाण्यांच्या दरामध्ये 200 ते 350 रुपयांची वाढ झाली आणि मे महिन्यामधल्या मान्सूनपूर्व पावसानं शेती पिकांचं नुकसान झालं. बियाण्यांच्या दरवाढीचं देखील संकट आहे. गोंदिया जिल्ह्यात 97,000 मेट्रिक टन खताची मागणी होते. खरीपासाठी कृषी विभागाची तयारी आणि गतवर्षीचा 29,000 मेट्रिक टन खत शिल्लक आहे. राज्यातील 5,48,000 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. 5 महिने उलटूनही धान पिकाला बोनस मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. 300 महिलांच्या हस्ते पुण्याच्या जेजुरी गडावर मल्हार योगचं आयोजन. तर यावेळी अनेक धार्मिक विधी संपन्न झालेत. मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती. तर आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भाकडे मार्गस्थ. आज मुक्ताईची पालखी बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरला मुक्कामी असेल. 2 दिवसांच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी अकोल्यामधून वाशिम जिल्ह्याकडे रवाना झाली. गजानन महाराजांची पालखी मेडशी मार्गे वाशिम जिल्ह्यात प्रवेश करेल. सातारा जिल्ह्यात 26 जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाला मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सूचना आहेत. तर पुरंदरमध्ये देखील पालखी तळांची पाहणी केली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये पोलिसांचं मॉकड्रिल. बॉम्ब आणि अतिरेकी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची निर्मिती. 3 जून रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय. तर सरकारच्या निर्णयानंतर आमदार संजय पुरा यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी बांधवांकडून जल्लोष.
अहिल्यानगरच्या कुठला मैदानामध्ये मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद नमाज अदा तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात. पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी. बकरी ईद आणि विकेंडची सलग सुट्टी ठरते पर्यटकांसाठी अडचण. जुन्नर, नाणेघाट, भीमाशंकरकडे जाणाऱ्या या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प होत आहे. एक मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो, मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस काय? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.